शेतकरी मित्रांनो, फक्त 35 दिवसामध्ये 1,21,000 रुपये. बरोबर ऐकलं तुम्ही. फक्त 35 दिवसामध्ये 1,21,000 रुपये. हा जो प्लॉट तुम्ही इथं बघत आहात, हा मकामध्ये आंतरपीक म्हणून कोथिंबिरीचा केलेला प्लॉट आहे आणि याची विक्री 35 दिवसानंतर 1,21,000 रुपयाला झालेली आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचे जे व्यवस्थापन आहे, म्हणजेच खत व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन, तण व्यवस्थापन, विक्री व्यवस्थापन, या सगळ्या व्यवस्थापनांविषयी या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. 35 दिवसापूर्वी ज्यावेळेस कोथिंबिरीची लागवड करायची ठरली, तर सर्वप्रथम आपण रानाची चांगल्या प्रकारे नांगरट करून, रोटाव्हेटर मारून 2 फुटी सरी तयार केलेली आहे. अशा प्रकारे मशागत करून आपण 2 फुटी सरी कोथिंबिरीच्या लागवडीसाठी तयार केलेली आहे. तण व्यवस्थापन करण्यासाठी आपण सरी तयार झाल्यानंतर मोकळ्या रानामध्ये 2 मिली प्रति लिटर प्रमाणे गोल या बीजनाशकाची आपण तण व्यवस्थापनामध्ये वापर केलेला आहे. दुसऱ्या प्रकारे आपण तण व्यवस्थापन करू शकतो, ज्यामध्ये कोथिंबिरीची टोकन झाल्यानंतर पाणी देऊन आलेल्या वापसा कंडिशनवरती गोल या बीजनाशकाचा अर्धा मिली प्रति लिटर आणि टर्गा सुपर या तणनाशकाचा 1 मिली प्रति लिटर याप्रमाणे आपण तण व्यवस्थापनामध्ये वापर करू शकतो. परंतु ह्या प्लॉटमध्ये आपण पहिली पद्धत वापरलेली आहे. खत व्यवस्थापन करत असताना आपण लागवडीच्या पाण्याला एकरी 2 गोण्या 24-24-0 याप्रमाणे इथे खताचा वापर केलेला आहे. सर्वात महत्त्वाचा विषय आहे वाणाची निवड. कोथिंबिरीच्या वाणाची निवड करत असताना कमी जास्त तापमानाला बळी न पडणारा, सुंदर स्मेल देणारा, व्यापारी आणि ग्राहक यांच्याकडून प्रचंड मागणी असणारा अशोका 30 डेज हा वाण आपण या ठिकाणी निवडलेला आहे. कोथिंबिरीची लागवड करत असताना आपण सीडर मशीनचा म्हणजेच हाताने लोटायच्या मशीनचा इथे वापर केलेला आहे. दुसऱ्या दिवशी कोथिंबीर लावायची होती, म्हणून आदल्या दिवशी आपण रात्रभर पूर्ण बियाणं हे पाण्यामध्ये भिजवून ठेवलेलं आहे. अशा प्रकारे बियाणं भिजवल्यामुळं जी कोथिंबीर उतरायला 10 ते 12 दिवस लागतात, तीच कोथिंबीर या प्रकारच्या केलेल्या ट्रीटमेंटमुळं फक्त 4 ते 5 दिवसामध्ये उतरून आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, फवारणी व्यवस्थापनामध्ये आपलं कोथिंबिरीचं पीक 15 दिवसाचं झाल्यानंतर आपण पहिल्या फवारणी व्यवस्थापनामध्ये UPL कंपनीची साप 2 ग्रॅम प्रति लिटर, सिंजंटा कंपनीचं कराटे 1 मिली प्रति लिटर, महाधन कंपनीचं 19-19-19 5 ग्रॅम प्रति लिटर आणि स्पीक कंपनीचं सायटॉस 2 मिली प्रति लिटर प्रमाणे फवारणी व्यवस्थापनामध्ये वापर केलेला आहे. 15 दिवसानंतर थोड्याफार प्रमाणामध्ये जे काही तण उतरून आलं होतं, त्या सर्व तणाचा बंदोबस्त आपण खुरपणी म्हणजेच निंदणी करून केलेला आहे. पहिली फवारणी झाल्यानंतर आपला प्लॉट 16 ते 17 दिवसाचा झाल्यानंतर आपण एकरी 2 गोण्या याप्रमाणे युरियाची मात्रा इथे दिलेली आहे. ही युरियाची मात्रा देऊन आलेल्या वापसा कंडिशनवरती कोथिंबिरीची चकाकी शायनिंग वाढावी आणि हे जे टेम्परेचर आहे, ह्या टेम्परेचर पासून आपल्या कोथिंबिरीचं संरक्षण व्हावं म्हणून ऑर्थोसिलिसिक ऍसिड या औषधाची 2 मिली प्रति लिटर प्रमाणे आपल्या कोथिंबीर पिकामध्ये फवारणी व्यवस्थापनामध्ये वापर केलेला आहे. शेतकरी मित्रांनो, तिसरी आणि शेवटची जी फवारणी आहे, त्यामध्ये आपण कॅब्रिव टॉपचा वापर केलेला आहे. कोथिंबीरीला सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणावरती जो आजार येतो, तो म्हणजे टीक येणे. कॅब्रिव टॉपमध्ये असलेल्या आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य बुरशीच्या घटकांमुळे आपल्या कोथिंबीर पिकाचं टिकीपासून पूर्णपणे संरक्षण झालेलं आहे आणि अशा प्रकारे सर्व व्यवस्थापन केल्यामुळं अनपेक्षित प्रकारचं उत्पन्न या ठिकाणी आपल्याला या प्लॉटमध्ये मिळालेलं आहे. अतिशय सुंदर प्रकारचं उत्पादन आपल्याला इथं मिळालेलं आहे. शेतकरी बांधवांनो, ही जी पूर्ण लागवडीपासून तर काढणीपर्यंतची जी काही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिलेली आहे, या सर्व माहितीचा तुम्हीही तुमच्या कोथिंबीर लागवडीमध्ये किंवा कोथिंबिरीचं उत्पादन घेत असताना ह्या सर्व माहितीचा वापर करावा आणि भरघोस असं उत्पादन घ्यावं. शेतकरी मित्रांनो, ही दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.